हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी जाणार आहे बँगलोर टिफिन रूम लंच करायला. सो लेट्स सी ते कसं आहे फूड. मी तुम्हाला रिव्ह्यू दे. इंस्टाग्रामवर हाईप चालू आहे त्याची. सो लेट्स सी वेदर इट इज वर्थ द हाईप और नॉट. गाइस बहुत शर्म आ रही है वीडियो लेने को, बट मेरे को डर के आगे जीत है, मैं करूँगी ये. मी जाऊन आलो बँगलोर टिफिन रूम. आम्ही खाल्लं सुद्धा. खूप भूक लागलेली त्याच्यामुळे रेकॉर्ड पण केलं नाही. आवाज पण होता त्याच्यामुळे तुम्हाला ऐकायला पण आलं नसतं. फूड मला खूप आवडलं. ॲम्बियन्स खूप छान होता आणि अफोर्डेबल होतं. आणि मी मागवलेलं घी रोस्टवाला डोसा आणि माझ्या हस्बंडनी मागवलेलं मसाला डोसा. मला आवडलं पण माझ्या हस्बंडला एवढं नाही आवडलं. तो चटणी एवढी छान नाही आहे पण मला आवडलं. मला आवडली चटणी ओव्हरऑल. कारण माझी चॉईस आणि त्याची चॉईस थोडीशी डिफरंट आहे. जे मला आवडतं ते त्याला आवडत नाही. मी रेट करेन त्याला 9/10. आणि सिटिंग आउटसाइड आहे, AC नाही आहे. जर तुम्ही येत असाल तर आय वुड सजेस्ट की संध्याकाळचं या, बिकॉज जर तुम्ही दुपारचं आला तर तुम्हाला खूप गरम होईल. तू कितना रेट करेगा इसको? माझा हस्बंड 7 रेट करणार. तर आम्ही खाल्लं आणि आता आम्ही निघालोय मुंबईसाठी. गाईज आय एम बॅक इन मुंबई. चला घरी जाऊया, मम्मीकडे जाऊया. माझी बहीण माझे कपडे घालते जेव्हा मी इकडे नसते आणि नंतर मला मेसेजेस करते की तू माझा हा टॉप का घातला, तू माझा ते टॉप का घातला. असं आहे. बोल काहीतरी तिला. टी शर्ट माझं आहे की नाही? माझं आहे मम्मी, माझं आहे. माझं आहे. अरे हिला होणार नाही, किती साडी आहे हे. हिला होणार किती टाईट होते, किती टाईट होते. हिला कसं होईल आता काय माहितीये का मम्मी पण तिने सोफ्यावर पण पूर्ण पसारा करून ठेवलाय पाठी. 2 hours later. ती ते ना पसारा करण्यासाठीच येते आणि तिला मी सांगितलं का इरिटेशन होतं. सो गाईज मी माझा व्लॉग इथेच एंड करते आहे. मी आता खूप थकलेली आहे. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब फॉर मोर.